तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना आता बीड भाजपमध्ये संघर्ष देखील अधिक तीव्र झालाय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी एकमेकांच्या विरोधात उघडपणे तलवार उपसलेली आहे। मी भाजपची केंद्रीय पातळीवरची नेता असूनही सुरेश धस माझ्या विरोधात उघड भाष्य करतात। मी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। या दोघांनी धसांना समज द्यावी अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली। पण याबद्दल धसांना विचारल्यावरती मी देखील पंकजा यांची तक्रार पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचं जाहीर केलंय। प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही। त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले। पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। तर पंकजा मुंडे यांनी मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी ही मागणी 11 डिसेंबरलाच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली। 12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यास निघाले होते। मात्र अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुख यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला। ते म्हणाले की आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या। आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी मागे फिरले। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर द्यावं। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावरती थेट आरोप करत असल्यानं फडणवीस आणि बावनकुळेंनी त्यांना समज द्यावी। अचानक मी मंत्री झाल्यावरच बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं धस यांना का दिसू लागलं? माझ्या पक्षाचा काही संबंध नसतानाच मला लक्ष्य करण्यात आलं। धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि धस आमदार होते। त्यावेळी देखील कराड काम करत होता। त्याच्याविषयीची एकही तक्रार धस यांनी या तिघांकडे का केली नाही? हिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी शब्द दिलेला असताना देखील बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय होतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।